नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक मराठी कॉर्नर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. तर यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका अशी एकूण 11 पिकं होती. तर आज राज्यस्तरीयवरती याची निवड झालेली आहे. तर यामध्ये बक्षीस स्वरूप स्पर्धेचा निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर आता व्हिडिओ सुरू करूया. तर राज्यात खरीप हंगाम सन 2023 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल अशा 11 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर बक्षिसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन 2023 पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. तर राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी चंद्रकांत रघुनाथ मातले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच भात आदिवासी गटामध्ये श्रीमती शेवताबाई काशीनाथ कडाळी या महिला शेतकऱ्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. बाजरी सर्वसाधारण गटामध्ये पुणे जिल्ह्याच्या श्रीमती ताराबाई दौलत बादळी यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तसेच सोयाबीन सर्वसाधारण घटकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब पंडितराव हुपरे यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर बक्षीस स्वरूप कशा प्रकारे आहे तर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रूपे हे 50,000 रुपये दिले जाणार आहे. राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 40,000 रुपये दिले जाणार आहेत आणि तृतीय क्रमांक हे 30,000 रुपये दिले जाणार आहे. तर स्पर्धेचा निकाल उत्पादन क्विंटल म्हणजे हेक्टर मध्ये देण्यात येणार आहे. तर यामध्ये खरीप हंगाम सन 2023 राज्यस्तरीय अंतिम निकाल इथे जाहीर करण्यात आलेला आहे. बघा इथे पाहू शकतात कशा प्रकारे यांची ही निवड करण्यात आलेली आहे. तर यामध्ये भात सर्वसाधारण गट आहे, भात आदिवासी गट आहे, खरीप ज्वारी, त्याच्यानंतर खरीप ज्वारी सर्वसाधारण आदिवासी गट आहे, त्याच्यानंतर खरीप बाजरी आदिवासी गट आणि सर्वसाधारण गट आहे, त्याच्यानंतर मका आदिवासी गट आणि सर्वसाधारण गट अशी इथे लिस्ट दाखवली गेलेली आहे की यामध्ये शेतकऱ्याचे उत्पादन क्विंटल हेक्टर मध्ये कशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे जिल्हा दाखवलेला आहे, तालुका दाखवलेला आहे, त्यांचे नाव सुद्धा इथे दिले गेलेले आहे आणि ते कुठल्या विभागातले ते इथे दिले गेलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 2023 मध्ये खरीप हंगाम 11 पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची ही निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अतिशय चांगली योजना आहे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजू दे की या स्पर्धेमध्ये बक्षीस रक्कम किती दिली जात आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.